सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न. वर्धा. जुनाट सामाजिक परंपरांना फाटा देऊन नवीन रीतिरिवाज करणं आजच्या प्रगत युगातसुद्धा मोठं हास्याचं काम आहे. आंतरधर्मीय विवाह करणं आजही सामाजिक अप्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. मात्र असं कौतुकापस काढत सौरभ विनोद गुरनुले व पायल नारायण राऊत राहणार वर्धा आणि स्वप्नील रणजित गुरनुले व कुमारी रोशनी नाना वाकोडे जिल्हा वर्धा यांनी केलं. या दोन तरुण जोडप्यांचा नुकताच वर्धन 8 सभागृहात सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा विवाह पार पडला. या दोन्ही तरुणांचे गेल्या काही वर्षापासून एकमेकावर जेव्हा प्रेम होते, त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला. पण या लग्नास नेहमीप्रमाणे कुटुंबातील लोकांनी विरोध केला. मात्र जोडप्यांनी लग्न करण्याचा निर्धार केला होता. अशावेळी सिटूच्या किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार मदतीला धावून आले. त्यांनी संभाव्य सामाजिक अडचणी जोडप्यांना समजावून सांगितल्या. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय अटळ असल्याने त्यांच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रतिष्ठित कार्यकर्ते व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सत्यशोधक विवाह पद्धतीने विवाह संस्कार पार पाडले. यावेळी यशवंत झाडे, गजेंद्र सुरकार, जनजागृती मंचाचे श्याम भेंडे, गुरुदेव सेवा मंडळाचे PK खोबे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी निखिल जवादे, भारत कोकावार, डॉक्टर मंजुषा देशमुख, माधुरी झाडे, द्वारकाबाई इरमवार, रोहन आदेवार, शुभम सोळंके, संजय भगत, डॉक्टर हरीश पेटकर, भैयाजी देशकर, सुनील घिमे, चुडामन घवघवे, ज्योती भोसले यांनी फार मोठी भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रकाश कांबळे, संचालन सुनील ढाले, तर आभार प्रदर्शन अरुण भोसले यांनी केले. या विवाह सोहळ्यास शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण उपाध्ये, IB7 न्यूज, वर्धा.